हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आहे ना, मी आज चिकन रान बनवणार आहे. त्यासाठी हे बघा, मी हे चिकन घेऊन आले आहे. ही अख्खी कोंबडी आणली आहे आणि त्याला आहे ना मी कट मारून घेतले आणि असं आहे ना स्वच्छ धुवून घेतले तिला. आणि आता आपण आहे ना पुढे त्याला मॅरिनेट करायला घेणार आहे. तर आता चला आपण बघूया. तर आहे ना, आता आपण चिकनला आहे ना मीठ आणि आहे ना लिंबू लावून घेऊया आणि आहे ना 15-20 मिनटं तसंच ठेवून देऊया. आणि आता आपण ह्याच्यावर आहे ना लिंबू पिळून घेऊया सर्व बाजूने. आणि आहे ना लिंबू घेऊन आहे ना आपण हे पूर्ण तंदुरीला चोळून घेऊया. या बिया आहेत त्या काढून टाका. चला, तर आहे ना आपण लिंबू आणि मीठ आहे ना चिकनला चांगलं लावून घेऊया. तर आहे ना आता आपलं आहे ना लिंबू आणि मीठ आहे ना चिकनला लावून झालेलं आहे. तर आपण आहे ना हे 10-15 मिनटं आहे ना असंच ठेवून देऊया. त्याच्यानंतर ना आपण ह्याला आता मॅरिनेट करायला काय काय साहित्य घेतलं आहे ना ते बघूया. तर आहे ना आता आपण मॅरिनेट करायला आहे ना राईचं तेल आहे ना तापवून घेतलं आहे आणि आता ते आपण एका टोपामध्ये काढून घेऊया. तर आहे ना आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना एव्हरेस्टचा किचन किंग मसाला टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना एव्हरेस्टचा तंदुरी मसाला टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया एव्हरेस्टची. आणि आहे ना मी चवीला आहे ना आपलं घरचा लाल तिखट मसाला थोडासा टाकणार आहे. तो नाही टाकला तरी चालेल. थोडीशी आहे ना आपण कस्तुरी मेथी टाकूया चुरून. आणि आहे ना हे 2-3 मसाल्यातच आहे ना म्हणजे आपण मॅरिनेट करणार आहोत. जास्त मसाल्याचा यूज नाही करणार आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना मीठ टाकणार आहे. मीठ आहे ना थोडं म्हणजे ह्यानेच टाका, कारण आपण आहे ना मॅरिनेट करताना चिकनला सुद्धा मीठ लावलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ना थोडंच म्हणजे मीठ टाका. आता आहे ना आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना दही टाकूया. आणि आता आपण ह्यामध्ये थोडीशी आहे ना फ्रेश क्रीम टाकूया. आणि आहे ना आता याच्यामध्ये आपण 1 चमचा एवढा आहे ना बेसन टाकणार आहोत. आणि आता आपण हे सर्व मिश्रण आहे ना एकजीव करून घेऊया. तर आहे ना आता आपलं सर्व मिश्रण आहे ना एकजीव करून झालेलं आहे. तर आता आहे ना आपण ते चिकनला लावायला घेऊया. तर आहे ना आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते आपण या आता मिश्रणामध्ये टाकूया. आणि आहे ना त्याला सर्व बाजूने आहे ना आपण चिकनला हे मिश्रण लावून घेऊया. पूर्ण आहे ना हे बघा असं आपण ह्याला चिरा पाडल्यात ना त्यात सुद्धा हे मिश्रण भरून घ्या. हे बघा असं आहे ना पूर्ण आतमध्ये सुद्धा मिश्रण लावून घ्या.
हे आपण या लेगला सुद्धा चिरा पाडल्यात, तर ह्याच्यात सुद्धा हे भरून घ्या. हे बघा असं. तर आहे ना मी आता म्हणजे चिकन सोबत आहे ना हे मके असे कापून घेतलेत आणि ही बटाटी पण हे बघा एवढ्या साईज म्हणजे अशी उभी कापून घेतलेत. आपण ह्याला सुद्धा आता त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून घेऊया आणि आपण हे सुद्धा म्हणजे रानसोबत म्हणजे हे करणार आहे, बॉईल करणार, नंतर आपण हे ग्रिल करायचं आहे. तर हे बघा मी आता हे सुद्धा ह्यामध्ये टाकून घेते आणि हे सुद्धा आपण मॅरिनेट करून घेणार आहे. सर्व मक्याला आणि बटाट्याला आहे ना हे मिश्रण लागलं पाहिजे. तर आहे ना आता चला आपण हे सुद्धा मॅरिनेट करून घेऊया. ह्याला सुद्धा आपण लावून घेऊया हे सर्व मिश्रण. तर हे बघा मक्याला आणि बटाटा आणि चिकनला चांगलं आपलं असं मिश्रण लावून झालेलं आहे आणि आता आहे ना आपण ते अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करत ठेवणार आहे. तर तुम्ही जर तुमच्या इथं वेळ असेल ना तर त्याला 2-3 तास किंवा पूर्ण ओव्हरनाईट करून ठेवलं तरी चालेल आणि त्यानंतर तुम्ही हे असं बॉईल करून नंतर ग्रिल करायचं आहे. नंतर आता आपण पुढे आता रेसिपी बघूया. तर आहे ना आता आपलं चिकन आहे ना एका बाजूला मॅरिनेट होते, तोपर्यंत ना आपण ग्रीन चटणी बनवून घेऊया. तर आहे ना त्यासाठी मी इथं मिरची घेतली आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि आहे ना लसणाचे 4-5 तुकडे घेतलेले आहेत आणि आहे ना थोडीशी दही घेतली आहे. आता आहे ना आपण ह्यामध्ये ना ही आलू भुजा शेव टाकूया थोडीशी. आता यामध्ये आहे ना आपण लिंबाचा रस पिळूया थोडंसं. आता आहे ना आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. आता आहे ना आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. तर आहे ना आता आपली चटणी आहे ना वाटून झालेली आहे, हे बघा. ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आहे ना आता आपण आहे ना चिकन आहे ना कुकरमध्ये आहे ना पहिला 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊया. तर आहे ना आपण सोबत इथे मके सुद्धा असं आहे ना बाजूला लावून घेऊया. तर आहे ना हे बघा आता आहे ना मी मके आणि बटाटी आहे ना ह्यामध्ये एका बाजूला टाकून ठेवलेत आणि ग्लास यासाठी ठेवलाय. तर आता आपण ही तंदुरी ना आपण ह्या ग्लासावर ठेवणार आहोत. तर हे बघा ही तंदुरी आहे ना अशी आपण या ग्लासावर ठेवणार आहोत आणि आता हे बॅटर जे राहिले ना ते आपण त्याला तंदुरीला लावून घेऊया. तर आहे ना आता आपले आहे ना चिकन यामध्ये लावून झालेलं आहे. तर आपण ह्याला फक्त आहे ना 2च शिट्ट्या घेऊया. त्याच्यानंतर आपण आहे ना ह्याला काढूया आणि आहे ना ह्याला ग्रिल करूया. तर आहे ना आता आपण ह्याला 2 शिट्ट्या काढून घेऊया. त्याच्यानंतर आहे ना आपण ह्याला ग्रिल करूया. तर आहे ना आता आपली आहे ना तंदुरी आहे ना शिजवून झालेली आहे, हे बघा. तर आता आपण तिला ग्रिल करायला घेऊया. तर आहे ना आता आपण तंदुरी आहे ना काढून घेऊया आणि आहे ना ती यामध्ये आता बेक करायला ठेवूया.
गाईस, तर आहे ना आता आपण ह्याला बटर लावून घेऊया. मी आहे ना बटरचे असे क्यूब आहे ना ह्याच्यावर ठेवते आहे. तर आहे ना आता आपण आहे ना तंदुरी आहे ना ग्रिल करायला टाकूया एअर फ्रायरमध्ये. आणि आहे ना ह्याचा आपण टाइम सेट करून घेऊया. 180ला आहे ना आपण 15 मिनिटं आहे ना ग्रिल करून घेऊया. तर आहे ना हे बघा, एका बाजूने आपली तंदुरी झालेली आहे. तर आता आपण तिला दुसऱ्या बाजूने पण ग्रिल करून घेऊया. हे बघा, तर आता आपली दुसऱ्या बाजूने सुद्धा तंदुरी ग्रिल झालेली आहे. तर आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आहे ना आता आपण ह्याच्यामध्ये बटाटी आणि हे मका आहे ना ते सुद्धा ग्रिल करून घेऊया. तर आहे ना आता आपण आहे ना तंदुरीला सर्व बाजूने आहे ना बटर असं लावून घेऊया. मी आहे ना हातानेच लावते आहे. तुम्ही आहे ना ग्रीससुद्धा करू शकता. गाईस, तर आहे ना आता आपली तंदुरी रेडी झालेली आहे. तर आपण आहे ना त्याच्यावर चाट मसाला टाकणार आहोत थोडासा. तर आहे ना आता गटारीसुद्धा जवळ आलेली आहे. तर तुम्हीसुद्धा घरी आहे ना चिकन रान बनवून बघा. आणि आहे ना जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली ना तर कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.